काल आपण रघुवंशमच्या दुसऱ्या सर्गातले 71 श्लोकांपर्यंत पाहिलेलं होतं. आता आज आपण 72व्या श्लोकापासून पुढे पाहूया. 71व्या श्लोकात पाहिलं की अशा प्रकारे सगळ्यांना प्रदक्षिणा करून मंगलाचार्यांनी ऐश्वर्यवान होऊन तो राजा तिथून निघालेला आहे. आता त्याने असं का केलेलं असावं, तर त्याचं कारण कदाचित हे सुद्धा असू शकतं की पहिल्या सर्गामध्ये आपण पाहिलं होतं ना, पहिल्या सर्गाच्या शेवटी काय झालं होतं की ज्यावेळेस ऋषी वशिष्ठांनी राजा दिलीपाला सांगितलं की असा सगळा प्रसंग घडलेला होता आणि त्या प्रसंगामुळं तुला पुत्रप्राप्ती होत नाहीये, तुला त्या गायीचा शाप मिळालेला आहे की त्यावेळेस तू स्वर्गातून येताना गायीला प्रदक्षिणा न करता आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुला तो शाप मिळालेला आहे आणि म्हणून तुला पुत्रप्राप्ती होत नाहीये. ही गोष्ट जी वशिष्ठांनी दिलीपाला सांगितलेली होती ती गोष्ट दिलीपाच्या आता कायम लक्षात राहणार ना. एकदा एवढी चूक झाल्यानंतर मग पुन्हा पुन्हा तशी चूक होणार नाही, ही गोष्ट कायम त्याच्या लक्षात राहिली. म्हणून जसं नाही का तिथं म्हटलं होतं काय की पूज्य पूजा व्यतिक्रम वगैरे हे जे आलं होतं नाही का, काय की प्रतिबद्धनाति ही श्रेय पूज्य पूजा व्यतिक्रम, असं ते सांगतायत की जे लोक पूजनीय आहेत त्या पूजनीय लोकांची जर पूजा केली नाही का, किंवा त्यांच्या पूजेचं जर उल्लंघन केलं तर काय होणार आहे, तर आपल्या कल्याणामध्ये निश्चितच बाधा ही येणारच आहे नाही का. ही आपली संस्कृती सांगते की तिथं त्यांनी सांगितलं होतं की ही जी कामधेनू आहे या कामधेनूचा अनादर केल्यामुळे काय झालेलं आहे, तुझ्या पुत्रप्राप्तीमध्ये बाधा उत्पन्न झालेली आहे. आणि मग त्याचं कारण ते सांगतात की पूजनीय लोकांच्या पूजेचं उल्लंघन जर केलं तर मात्र तुमच्या कल्याणामध्ये नेहमीच बाधा येणार आहे, असं तिथं त्यांनी सांगितलेलं वशिष्ठांनी दिलीपाला. पहिल्या सर्गात आपण पाहिलेलं आहे. तर मग तीच गोष्ट आता राजा दिलीप जो आहे तो ही इथं लक्षात ठेवते आणि म्हणून त्यांनी मग आज इथून निघताना काय केलेलं आहे, प्रत्येकाला प्रदक्षिणा करूनच तो पुढे निघालेला आहे. ठीक आहे, असा या श्लोकामधला भाव होता 71व्या श्लोकामधला. मग ते मंगलकारी ठरणार आहे नक्कीच नाही का असं. तर आता आपण 72वा श्लोक पाहतोय. सगळ्यांकडे पीडीएफ असतील त्याच्यामध्ये पाहूया आपण. श्रोत्राभिरामध्वनिनारथेन सधर्म पत्नी सहितः सहिष्णुः ययावनुद्धात सुखेन मार्गम स्वेनेव पूर्णेन मनोरथेन. ठीक आहे, काय म्हणतायत, श्रोत्राभिरामध्वनिनारथेन सधर्म पत्नी सहितः सहिष्णुः ययावनुद्धात सुखेन मार्गम स्वेनेव पूर्णेन मनोरथेन. आता 72वा श्लोक आहे, दुसऱ्या सर्गातला 72वा श्लोक. काय म्हणतात त्याच्यामध्ये, धर्मपत्नी सहित सहिष्णु सह म्हणजे आता तो राजा नाही का, सह भूमिपह असं आता त्यांनी म्हणले, तो राजा श्रोत्राभिरामध्वनिना अनुद्धात सुखेन रथेन स्वेन पूर्णेन मनोरथेन इव मार्गम ययौ. अशा प्रकारे तो त्या मार्गामध्ये गेलेला आहे. ठीक आहे, त्या रस्त्याने गेलेला आहे. कसा निघालेला आहे, काय सांगतात ते की सहिष्णु. आता हा राजा कसा होता, सहिष्णू होता. आता सहिष्णू शब्दाचे तसे बरेचसे अर्थ होतात, पण आता इथं आपण घेताना सहिष्णू या शब्दाचा एक सामान्य अर्थ जर घेतला तर सहिष्णू म्हणजे एक सहनशील असा एक आपण अर्थ घेऊ शकतो. राजा कसा होता, तर सहिष्णू म्हणजे सहनशील असा तो राजा होता. ठीक आहे, सहिष्णू शब्दाचे तसे बरेचसे अर्थ होतात, पण इथं आपण घेतोय सहनशील असा तो राजा. सहिष्णू सह नाही का, सहिष्णू म्हणजे आता असा तो राजा, सह तो राजा धर्मपत्नी सहित त्याच्या धर्मपत्नी सोबत, आपल्या धर्मपत्नी सोबत म्हणजे सुदक्षिणेसोबत, श्रोत्राभिरामध्वनिना, श्रोत्राभिराम, श्रोत्र म्हणजे कान आणि त्या कानाला अभिराम अशा
ध्वनीने किंवा नाही का कर्ण मनोहर आवाज करणाऱ्या श्रोत्राभिराम ध्वनीना कर्ण मनोहर असा आवाज करणाऱ्या रथेन अभिराम अभिराम म्हणजेच मनोहर आहे आणि ध्वनीना म्हणजेच आवाज करणाऱ्या श्रोत्रम म्हणजे कर्ण मनोहर श्रोत्राभिराम श्रोत्र म्हणजेच कान अभिराम म्हणजेच मनोहर आणि ध्वनीना म्हणजे आवाज करणाऱ्या त्या आवाजाने युक्त असलेल्या रथेन रथामधून अनुद्घात सुखेन अनुद्घात सुखेन अनुद्घात म्हणजेच जे आपण रथामध्ये बसल्यानंतर किंवा साधं बैलगाडी ट्रॅक्टर मध्ये आपण जर कधी बसलो तर त्याला काय असं शॉक अब्झॉर्बर्स लावलेले नसतात ना, तर तिथं ती आपली गाडी उडतच राहते जास्त करून, मग त्याला ते आपले धक्के बसत राहतात. तसं आपण कार मध्ये वगैरे बसलो की ते धक्के जाणवत नाही, सस्पेन्शन वगैरे त्याला तसे व्यवस्थित असतात. आता रथ आहे बैलगाडी आहे त्याला तर असं काही नसते, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण बसतो तर ते धक्के आपल्याला लागतात ना. तेच अनुद्घात सुखेन म्हणजे ती अजिबात दगदग न होता, अजिबात ते धक्के न खाता एकदम सुखाने स्वेन पूर्णेन मनोरथेन इव आपल्या पूर्ण झालेल्या रथातूनच जणू काही आपल्या पूर्ण झालेल्या मनोरथातूनच असं ते म्हणतात. स्वेन पूर्णेन स्वतःच्या पूर्ण झालेल्या मनोरथेन इव मनोरथातूनच जणू काही ययौ गेला. आता इथं पण इव आलेला आहे, पण इथं उत्प्रेक्ष अलंकार झालेला आहे, ती संभावना प्रकट केलेली. इथं काही तुलना केलेली नाही, इथं संभावना प्रकट केलेली. जणू काही त्या रथात बसून गेला. आता जणू काही असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस ती उत्प्रेक्षा होते तिथं, ठीक आहे, की जणू काही तो असा गेला. जाऊ द्या, आता आपण काय साहित्यशास्त्र नाही बघत इथं, पण तो उत्प्रेक्ष अलंकार आहे. इथं इव शब्द आला म्हणजे हा उपमा अलंकार आहे असं नाहीये, ठीक आहे. तर काय म्हणतात ते की सहनशील असा तो राजा आपल्या धर्मपत्नीसह कर्ण मनोहर आवाज करणाऱ्या रथात बसून दगदग न होता आपल्या पूर्ण झालेल्या मनोरथांतूनच जणू मार्ग चालू लागला, जणू काही मार्ग चालू लागला असं ते म्हणतात. आता काय म्हणतात, सगळ्यात पहिलं सहिष्णू, नाही का, सहिष्णू. आता सहिष्णू असं का बरं म्हणलं त्याला, कारण जे पण त्यांनी काही व्रत घेतलेलं होतं, नाही का, व्रतादी दुःख सहनशील असा तो राजा होता, नाही का, की त्याने जे व्रत घेतलेलं आहे त्या व्रतामध्ये जी पण काही दुःख आलेली आहेत त्याच्या वाट्याला, मग ती सगळी दुःख त्याने आनंदाने सहन केलेली आहेत. दुःखांना पण जेव्हा आनंदाने सहन करतो त्याला सहिष्णू म्हणतात, सहनशील असं. मग आता ही जी दुःख आहे, मग दुःख आली म्हणून तो रडत बसला का? आता ती गाय दिवसभर कुठं कुठं चरत असेल, मग तिच्या मागे फिरत बसला, कुठं पायाला काटे टोचत असतील, कुठं झाडाझुडपात जायला लागत असेल, नाही का, कुठं ओढ्यात जायला लागत असेल, कुठं दगडधोंड्यांमध्ये जायला लागत असेल, कुठं थंडी ऊन पाऊस काही ज्या काय ऋतू असतील तिथं त्यावेळेस त्यांच्यामध्ये त्याला फिरावं लागत असेल, नाही का. इतर वेळेस सगळीकडे एकदम राजमहालामध्ये काही त्यांनी फक्त शब्द टाकायला कुठे की वस्तू त्याच्या समोर हजर, सेवक त्याच्या समोर हजर, रोज त्याची सेवा करायला 5-50 काय जास्त. आता राजा आहे म्हटल्यावर काय, चक्रवर्ती सम्राट आहे, हजारो नोकर त्याच्या असणार तिथं. मग ह्या सगळ्यांच्या घराण्यामध्ये जो राजा असायचा तो तिथून आता कुठं आलेला आहे, वनामध्ये आलेला आहे. आणि वनामध्ये आल्यानंतर त्याला हे सगळं दुःखच आहे ना. जंगलामध्ये जाऊन कोणाला आनंद मिळणार आहे का? आणि आनंद मिळाला असता तर जंगलात जायला असं कोणी नाही म्हटलं नसतं, किंवा कोणाला त्याच्यात दुःखही वाटलं नसतं की हा जंगलात चाललाय बाबा, बरे बरे, असं नाहीये ना, त्याच्यात दुःख आहेच. मग ते पांडवांचा वनवास असो, रामाचा वनवास असो, अजून कोणाचाही असो, की वनवास हे दुःख किंवा पीडा ह्या गोष्टींसाठी वनवास असतो. म्हणून नाही का वनवास हा शब्द पण आज आपण त्याच्यासाठीच युज करतो ना बऱ्याचदा. नाही आपण म्हणतो अरे काय माझ्या जीवनात सगळा वनवासच चाललाय,
आता वनवास चाललाय म्हणजे आपण तर त्याला म्हणतो अरे तू तर रोज एसी रूम मध्ये बसलेला असतो, नाही का, मस्त आहे की पिझ्झा बर्गर सगळ्या गोष्टी तर तू खात असतो, मग कसला वनवास म्हणतोय. मग त्यावेळेस तो सांगतो अरे ह्या सगळ्या माझ्या जीवनात असं असं चाललेलं आहे, म्हणून तो एक प्रकारे माझा वनवासच आहे. म्हणजे वनवास ही टर्म आपण त्याच्यासाठी वापरलेली आहे, दुःखांसाठी. मग तसंच आहे इथं की हा ज्यावेळेस वनात चाललेला आहे राजा, तर वनात जाऊन त्याला काय खूप आनंद मिळणार आहे असं नाही. दुःखच त्याच्या वाट्याला आली आहे आणि दुःख इथपर्यंत वाट्याला आली आहेत की शेवटी त्याचे प्राण पण जाण्याची वेळ आलेली होती. म्हणजे ऑलमोस्ट गेलेच होते ना प्राण, आता सिंह झेप टाकणारच आहे, इथपर्यंत सगळी गत झालेली होती त्याची. मग आता हे सगळे जे दुःख आहेत ती सगळी दुःख त्यांनी उचललेली होती आणि आनंदाने आनंदाने ती सहन केलेली होती. त्याला सहिष्णू म्हणतात. की उगाच मग रडत खडत आहे आता दुःख आलंच आहे, नाही का, मग ते गाढवाच्या पाठीवरती ओझं लादलंय मग ते गाढव जातच आहे असं नाही. तर आनंदाने ते दुःख मला सहन करायचंय, पण कसं, आनंदाने. मग त्याच्यासाठी मला जी गोष्ट करावी लागेल ती मी करेन, नाही का. समजा आता आई असते की समजा आपलं बाळ आजारी पडलं तर मग आई त्याची सगळं कामं करते ना, रात्री जागेल, काही काही करेल, ह्या सगळ्या गोष्टी करेल. आता त्या गोष्टी करताना आईला ते दुःख होत नसतं का, तर होत असतं. पण तरीही त्या दुःखामध्ये एक तिला ते सगळं करत असताना एक आनंद पण असतो. त्याला ते आपण सहिष्णू म्हणू, त्याला आपण सहनशील असं म्हणू. आनंदाने ते दुःख उचलणं. ठीक आहे. मग असा हा राजा इथं सहिष्णू आहे की ज्याने दुःख हे आनंदाने उचललेलं आहे, नाही की दुःखी होऊन. व्रतादि दुःख सहनशील असा तो राजा. व्रत इत्यादी जी दुःख त्याला आलेली आहेत त्याच्यापासून ती सहन करणारा असा तो सहिष्णू राजा, म्हणून इथं सहिष्णू असा शब्द वापरलेला आहे त्या राजासाठी. आपल्या जीवनात पण आपण असं बनलं पाहिजे, नाही का. काहीतरी ध्येयासाठी म्हणा, काहीतरी व्रत घेतलेलं आहे आणि मग त्याच्यासाठी जी दुःख सहन करावी लागतील मला ती मी केली पाहिजे, नाही का. दुःख आलं म्हणून मग ती गोष्ट सोडूनच दिली, ते व्रतच सोडून दिलं, ते तपच सोडून दिलं, नाही का. तप त्यालाच म्हणतात ना. काय, तपो नाम द्वंद्व सहनम. द्वंद्व म्हणजेच काय, दुःख, अशा प्रकारची संकट, दुःख, समस्या ह्या सगळ्यांना सहन करणं, याचंच नाव तपश्चर्या आहे किंवा तप आहे. तप म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तप म्हणजे कुठंतरी एका पायावरती उभा आहे आणि नाही का काहीतरी नाक दाबून धरलेलं आहे, पाण्यातच उभा आहे, हिमालयातच उभा आहे, 4 दिवस खाल्लेलाच नाही, त्याला तप नाही म्हणत. तप म्हणजे एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी काहीतरी दुःख उचलणं, त्याला तप म्हणतात. ठीक आहे. तर तसंच आता ह्याचं विशिष्ट ध्येय होतं ना, आणि त्या ध्येयासाठी त्याने हे सगळं दुःख उचललेलं होतं. आता हे दुःख त्याचं काही लिमिटेड काळापुरतच होतं, नाही का. हे जे काय 22-25 दिवस झालेले आहेत तेवढ्यासाठीच त्याचं हे दुःख सहन करायला लागणार होतं. आता इथून पुढे नंतर तो ज्यावेळेस त्याच्या राजवाड्यात जाणार आहे तेव्हा तो पुन्हा आनंदी असणार, सगळ्या गोष्टी नॉर्मल असणार. व्रतामध्ये हा असतं. व्रत काय असतं, व्रत हे आपलं काही काळापुरतं मर्यादित असतं. श्रावणी सोमवार, श्रावणी सोमवार म्हणलं की सोमवारीच करायचं असतं ते व्रत. सोमवार झाल्यानंतर बाकी मंगळवार ते रविवार परत आनंदी आनंदच आहे. फक्त सोमवारी एक दिवस उपवास धरायचा आहे मला, त्याला व्रत म्हणतो आपण. की व्रताला कुठंतरी मर्यादा येते. व्रत हे बांधलेलं असतं ठराविक कालावधीमध्ये म्हणा किंवा ठराविक काही विचारधारेमध्ये म्हणा, किंवा कुठेतरी व्रत हे बांधलेलं असतं, मर्यादा असते त्याला व्रताला काहीतरी. पण तप जे असतं त्या तपाला मर्यादा अशी सांगता येत नाही आपल्याला, नाही का. हा, याने तप केलं. आता तप या शब्दाला पण तसा एक अर्थ आहे तपाचा, म्हणजे 12 वर्षाचा अवधी. पण असं काही नाही, 12 वर्षाच्या पुढे जरी केलं तरी 1 तप, 2 तप, 3 तप असं ते जातच आहे. म्हणजे तप हे अमर्याद असू शकतं. आणि व्रत कसं असतं, व्रत आपण जे घेतो ते व्रत काही ठराविक ह्याच्यासाठी असतं की व्रतानंतर त्या त्या गोष्टीची प्राप्ती झाली की मग आपण व्रत सोडून देतो, असं त्याला व्रत म्हणतात. आता समजा सोमवारचं व्रत घेतलेलं आहे मी, तर किती श्रावणातले 4 महिने आहेत ना, बाकीचे 8 महिने काय मी ते व्रत पाळत नाही, कारण माझं तेवढ्या पुरतच मर्यादित आहे. मग तसंच इथं राजाचं पण आहे. राजाने ते व्रत घेतलेलं होतं आणि
कधीपर्यंत? त्याला पुत्रप्राप्ती होतपर्यंत. आता झालेलं आहे, ते गाईचं दूध पण त्याला मिळालेलं आहे, सगळ्या गोष्टी झालेल्या, त्यामुळे त्याचं आता व्रत हे संपलेलं आहे. आता तो पुन्हा त्याच्यातून मुक्त होऊन निघालेला आहे. जसं आपण ते कुमार संभवमध्ये ती गोष्ट ऐकली होती मध्ये, की पार्वतीने सुद्धा व्रत घेतलेलं होतं आणि इतकं तिचं व्रत कठोर झालं की अपर्णा असं तिचं नाव पडलं होतं. हे सगळं आपण पाहिलेलं होतं मागं, की पान सुद्धा खायची नाही ती, झाडाचं पान सुद्धा खात नव्हती, ते पण खाणं सोडून जिने दिलेलं होतं. अशी ती पार्वती, ते तिचं व्रत चाललेलं होतं. कशासाठी व्रत होतं? तर शंकरासारखा, म्हणजे शंकरच पती मिळावा, सारखा नाही, शंकर हाच मला पती स्वरूपात प्राप्त व्हावा, म्हणून तिने ते व्रत घेतलेलं होतं. आणि ज्यावेळेस तिचं ते व्रत, म्हणजे तिला ते व्रताचं फळ मिळालं, म्हणजे शंकर हा तिच्यावरती प्रसन्न झाला, तिथून पुढे मग तिने ते व्रत सोडून दिलं ना. पण तपश्चर्येचं तसं नसतं. तपश्चर्या ही कायम दीर्घकाळ चालू असते. तर तू दीर्घकाळ नैरंतर्यम सत्कारा सैवितो दृढभूमी वगैरे वगैरे हे जे योगसूत्र आहे त्याच्यानुसार आहे. तर तू दीर्घकाळ, तप कसं असतं? तप हे दीर्घकाळासाठी असतं आणि व्रत हे ठराविक त्या दिवसापुरतं किंवा ठराविक त्या काळापुरतं मर्यादित असतं. कोणीतरी महिन्यातून मी एक दिवस हे व्रत घेतलेलं आहे, मग आता ते त्या दिवसापुरतंच मर्यादित असतं ना. तो दिवस गेल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी परत ते व्रत करतो का? आणि केलं तरी त्याला अर्थ उरत नाही मग काही, नाही का. सोमवारचं जर मी व्रत घेतलेलं आहे आणि सोमवारच्या ऐवजी आता आज लक्षात नाही आलं माझ्या, काहीतरी झालं, मग मी म्हणतो नाही जाऊ दे आता, आज सोमवारच्या ऐवजी मी उद्या मंगळवारी करून घेतो या आठवड्यातलं, असं चालतं का? नाही ना. ते त्या दिवसापुरतंच मर्यादित आहे, त्याला आपण व्रत म्हणू. मग तसं व्रत इथं या राजा दिलीपाने घेतलेलं होतं आणि त्या व्रतामध्ये जी पण काही दुःख आलेली आहेत ती सगळी दुःख त्याने स्वतः सहन केलेली आहेत, म्हणून तो सहिष्णू. ठीक आहे. असा हा सहिष्णू धर्मपत्नी सहित, ज्याची धर्मपत्नी त्याच्या सोबत होती, म्हणजेच सुदक्षिणा त्याच्या सोबत होती, आपल्या पत्नीसोबत, सुदक्षिणेसोबत. कर्ण मनोहर आवाज करणाऱ्या, ठीक आहे, कानांना गोड वाटणारा असा तो आवाज होता. अशा रथातून, नाही का, अशा रथातून तो निघाला. आता राजाचा रथ आहे तो, राजाचा रथ म्हणल्यावर काहीतरी कानाला गोड आवाज त्याच्यातून येणार, असं काहीतरी त्या रथाची चाकं बिकाशी काहीतरी तर रचना केलेली असणार ना. आजही आपण जर पाहिलं, कोणत्याही राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष असेल, पंतप्रधान असेल, कोणी जो काही तिथला राजा असेल, राष्ट्रपती असेल, तर ह्यांच्या जर गाड्या आपण पाहिल्या तर एकदम आलिशान सगळे, असं नाही का की त्याच्यात असं काही वाटणारच नाही आपल्याला की आपण असं गाडीत बसलोय किंवा काय, एकदम फुल रिलॅक्स मध्ये आपण असतो तिथं. मग तसंच इथं की याचा सुद्धा कर्ण मनोहर असा आवाज करणाऱ्या अशा रथातून तो निघालेला आहे राजा. आणि कसा निघालेला? अजिबात दगदग न होता, कोणत्याही प्रकारची त्याला दगदग होत नाहीये तिथं. अनुद्घात सुखेन, म्हणजेच अजिबात ते रथ चालल्यानंतर जे काही खडखड हे जे सगळं होतं वर खाली, नाही का, आपण उडतो नीट एका जागी बसू शकत नाही किंवा काय नाही, असं काहीच होत नव्हतं. असा हा राजाचा रथ बनलेला होता आणि अशा रथातून तो गेला. आता असं का बरं होत होतं? की जणू काही तो स्वेन पूर्णेन मनोरथेन इव, स्वतःच्या किंवा आपल्याच पूर्ण झालेल्या मनोरथातूनच जणू काही गेला, नाही का. त्याचं हे मनोरथ पूर्ण झालेलं, आपण मनोरथ असा एक शब्द वापरतो ना, मनरूपी रथ असा. मग त्या मनरूपी रथातून, आणि ज्याचं मनोरथ पूर्ण झालेलं आहे, अशा त्या रथात बसून तो राजा त्याच्या राज्याला पुन्हा गेलेला आहे, नाही का. ययौ असं ही संभावना प्रकट केलेली आहे की जणू काही, कारण त्याला दगदग होत नव्हती, एकदम सुख तो अनुभवत होता. कारण कसं, रथात जर बसला तर दगदग ही होणारच, ओबड खाबड रस्ते असणार, कुठं काय थोडं वरती खाली होणार, त्याला सस्पेन्शन नाहीये, काहीच नाहीये. पण इथं राजा चाललाय मात्र एकदम सुखाने चाललेला आहे. मग कसं काय? मग जणू काही तो राजा त्या रथात बसलाच नव्हता. तर राजा कोणत्या रथाने चाललेला होता? तर आपल्या पूर्ण झालेल्या मनोरथातूनच राजा आपल्या राज्याला पुन्हा निघाला, गेला, असं ते सांगताय तिथं. म्हणजे संभावना प्रकट करतात, उत्प्रेक्षा आहे इथं, की जणू काही त्या मनोरथात बसून तो गेलेला आहे. ह्या रथात बसलेलाच नाहीये, जो भौतिक रथ आहे घोड्यांचा, ज्याला चाकं बिकाय, असं अशा रथातून तो गेलेलाच नाहीये. जणू काही तो त्या मनोरथात बसूनच आपल्या राज्याला परत निघालेला आहे.
नाही का, तो मार्ग चालू लागलेला आहे असं ते सांगतात इथं. म्हणजे इथं एक सुंदर असा उत्प्रेक्षा अलंकार कालिदासाने लिहिलेला आहे. आपण काय त्याच्यात नको पडूया त्याला का उत्प्रेक्षा म्हणतात किंवा काय आहे, पण सुंदर असं की जर नाही का त्या राजाला आता परत चाललेला आहे, किती आनंदाने चाललेला आहे तो, त्याची सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत आणि मग त्या इच्छा पूर्ण झालेल्या मनाच्या रथामध्ये तो बसून आपल्या राज्याला पुन्हा निघालेला आहे, असा हा 72वा श्लोक सांगतात. ठीक आहे. आता 73वा श्लोक आहे. समाहितौत्सुक्यमदर्शनेन प्रजा प्रजार्थव्रतकार्षितांगम नेत्रैः पपुस्तृप्तिमनाप्तु वद्भिः नवोदयं नाथमिवौषधीनाम्. पुन्हा एकदा वाचतो. समाहितौत्सुक्यमदर्शनेन प्रजा प्रजार्थव्रतकार्षितांगम नेत्रैः पपुस्तृप्तिमनाप्नुवद्भिः नवोदयं नाथमिवौषधीनाम्. असा हा 73वा श्लोक आहे. काय म्हणतात ते इथं की प्रजा अदर्शनेन आहितौत्सुक्यम प्रजार्थ व्रतकार्षितांगम तम तृप्तिम अनाप्नुवद्भिः नेत्रैः नवोदयं औषधीनां नाथम इव पपुः. असं म्हणतात ते. काय आहे की अदर्शनेन, ठीक आहे, अदर्शनेन म्हणजेच ज्याचं दर्शन झालेलं नाहीये असा, बरेच दिवस न दिसल्यामुळे, अदर्शनेन बरेच दिवस न दिसल्यामुळे आहितौत्सुक्यम, आहितौत्सुक्यम आता म्हणजेच काय की ज्याने उत्कंठा उत्पन्न केलेली आहे अशा, किंवा ज्याने उत्कंठा निर्माण केलेली आहे अशा, आहितौत्सुक्यम. औत्सुक्य म्हणजेच उत्कंठा आणि आहित म्हणजे ज्याने उत्पन्न केलेली आहे अशा, ज्याने उत्कंठा निर्माण केलेली आहे अशा प्रजार्थ व्रतकार्षितांगम, प्रजार्थ व्रतकार्षितांगम. आता इथं थोडासा पाठभेद असा पण आहे की प्रजार्थम व्रतकार्षितांगम असा पण एक आहे. ठीक आहे. तो पाठभेद आहे की संतान प्राप्त्यर्थ केलेल्या व्रतामुळे ज्याचं शरीर कृश झालेलं आहे अशा. आता ही सगळी वेगवेगळी त्याला विशेषण लावलेली आहे. ठीक आहे. प्रजार्थ व्रत कार्षितांगम की प्रजार्थ म्हणजे संतान प्राप्तीसाठी, प्रजेच्या प्राप्तीसाठी म्हणजेच काय की एका दृष्टीने संतान, प्रजा नाही का, प्रजा म्हणजे संतानाला, पुत्राला प्रजा असं सुद्धा म्हणतात. म्हणून राजा हा पिता आणि प्रजा ही त्याचा पुत्राप्रमाणे असते, त्याच्या पुत्राप्रमाणे असते प्रजा. म्हणून इथं पण संतान प्राप्त्यर्थ केलेल्या व्रतामुळे, प्रजार्थ व्रत नाही का, प्रजार्थम व्रत प्रजेसाठी केलेलं व्रत. आता प्रजेसाठी म्हणजेच काय तर संतान प्राप्तीसाठी, तर संतान प्राप्तीसाठी केलेल्या व्रतामुळे कार्षितांगम ज्याचं अंग कार्षित म्हणजेच कृश झालेला आहे नाही का, की प्रजार्थेन संतानार्थेन व्रतेन नियमेन कार्षितम कृषित कृतमंगम यस्यतम असा जो आहे, ज्याचं संपूर्ण शरीर हे कृश झालेलं आहे. कृश म्हणजेच एकदम बारीक लुकडा झालेला आहे तो नाही का, ज्याचं वजन कमी झालेलं आहे वगैरे वगैरे असा कृश झालेला आहे अशा तम, तम म्हणजेच त्या राजाला प्रजा हा म्हणजेच त्याची प्रजा. आता इथं दुसऱ्यांदा प्रजा शब्द आलेला आहे. ठीक आहे. मग आता हा जो प्रजा शब्द आहे तो ऍक्च्युअल ती राजाची जी प्रजा आहे, अयोध्येची जी प्रजा असेल त्या प्रजेसाठी आहे नाही का. प्रजा हा त्याची प्रजा नवोदयम औषधीनाम नाथम इव. नवोदयम, नवोदयम म्हणजेच नवीन उगवलेल्या, आता नवीन उगवलेल्या, नवोदयम असा शब्द आहे. नवाभ्युदयम, नवाभ्युदयम म्हणजेच नवीन येत असलेल्या. औषधीनाम नाथम इव, औषधीनाम नाथ, औषधींचा नाथ असं कोणाला म्हणतात, औषधी वनस्पती ज्या आहेत त्यांचा नाथ हे चंद्राला म्हणतात. ठीक आहे. मग त्या चंद्राप्रमाणे औषधीनाम नाथम इव द्वितीयेच्या. आता नवोदय, इथं नवोदय म्हणजे नवीनच उगवलेला. मग कसा नवीन उगवलेला आहे तर द्वितीयचा चंद्र नाही का,
द्वितीयेचा चंद्र हा एकदम ती कोर एकदम लहानशी असते, नवीन उगवलेली असते आणि खूप बारीकशी असते अशी द्वितीयेची कोर. मग अशा द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे किंवा द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे तृप्तीम अनाप्नुवद्भिः, तृप्तीम अनाप्नुवद्भिः, तृप्ती न प्राप्त करणाऱ्या किंवा तृप्ती न पावणाऱ्या किंवा संतुष्ट न होणाऱ्या, तृप्तीम अनाप्नुवद्भिः, तृप्ती प्राप्त न करू शकणाऱ्या किंवा तृप्ती ज्याला प्राप्त होऊ शकलेली नाहीये अशा नेत्रैही, अशा नेत्रांनी, अशा डोळ्यांनी, पपुहू, पपुहू म्हणजेच प्राशन करती झाली किंवा पिऊ लागली किंवा पीत होती असं सांगतायत इथं. ते काय म्हणतायत एकूण संपूर्ण श्लोकाचा अर्थ की बरेच दिवस न दिसल्यामुळे ज्याने उत्कंठा उत्पन्न केलेली आहे म्हणजेच कोणी, राजाने, व संतान प्राप्त्यर्थ केलेल्या व्रताचरणामुळे ज्याचे शरीर कृश झालेले आहे अशा त्या राजाला त्याची प्रजा द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे अतृप्त नेत्रांनी पाहती झाली. आता इथं हे उपमा अलंकार आहे की द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे, इथं ही उपमा दिलेली आहे अगदी त्याच्याप्रमाणेच. ठीक आहे. काय झालं की आता ज्यावेळेस राजा गेलेला आहे तर राजा गेल्यानंतर इतक्या दिवस तो त्याच्या प्रजेला दिसलाच नाही ना, आणि प्रजेला दिसला नाही त्याच्यामुळे प्रजेच्या मनामध्ये खूप अशी उत्कंठा निर्माण झाली होती, उत्सुकता निर्माण झाली होती की कधी एकदा आम्ही आमच्या राजाला पाहतोय. मग ही जी त्याची उत्सुकता होती, उत्कंठा होती त्या प्रजेची, त्याच्यामुळे प्रजा इथं सगळी त्याला पाहण्यामध्ये एकदम अशी आसुसलेली होती, आतुरतेने त्याची वाट पाहत होती. नाही का, असंच बऱ्याच ठिकाणी होतं ना असं की ज्यावेळेस असे काही प्रसंग घडतात मग त्यावेळेस एकदम आतुरतेने वाट पाहिली जाते की आता काय होतंय, कधी येतोय. नाही का, रामाचं तसंच झालं होतं की राम ज्यावेळेस 14 वर्ष संपून येत होता त्यावेळेस सगळी प्रजा अगदी असाच एकदम अशाच प्रकारे अतृप्त नेत्रांनी त्या रामाकडे पाहत होती. मग तिथं तर 14 वर्ष झाली, हे कमी आहेत समजा दिवस तसे, पण ह्या लोकांनी त्यांच्यावरती प्रेम असं केलेलं होतं की जेणेकरून समोरची व्यक्ती, ती प्रजा असेल, मी आमच्या राजाची वाट बघतोय नाही का, तर अतृप्त नेत्रांनी ते राजाची वाट पाहायचे. आणि त्याच्यामुळे ज्याने उत्कंठा निर्माण केलेली आहे असा तो राजा. कारण का उत्कंठा निर्माण झाली, बरेच दिवस दिसलाच नाही ना. आपल्याला पण असं होतं ना, एखादा मित्र समजा आपण रोज भेटतोय, आता बरेच दिवस झाले तो भेटलाच नाहीये, तर मग आपल्या मनामध्ये पण अशीच उत्कंठा निर्माण होते ना की यार कधी एकदा भेटतोय याला, कधी येतोय हा, असं आपल्याला सुद्धा होतं. मग हा तर यांचा प्रजापालक आहे, सगळ्यांचा राजा आहे, त्यांच्या पित्याप्रमाणे आहे तो. मग अशा त्या राजाला पाहण्यासाठी यांच्या मनामध्ये औत्सुक्य, उत्कंठा, उत्सुकता हे निर्माण होणार नाही का? साहजिकच आहे. आणि ती उत्कंठा ज्याने निर्माण केलेली आहे, कोणी निर्माण केली? ती राजाने निर्माण केली ना, कारण तो स्वतः प्रजेला इतका दिवस दिसलेला नाही त्याच्यामुळं असा तो राजा. आणि पुढं काय म्हणतात, संतान प्राप्त्यर्थ केलेल्या व्रताचरणामुळे ज्याचं शरीर कृश झालेलं आहे. आता ते व्रत त्याने जे पाळलेलं होतं, मग ते व्रत पाळत असताना काय होतं, आपोआपच शरीर कृश होणारच ना, बारीक होणारच आहे, त्याचं वजन कमी होणारच आहे. का? दिवसभर त्या गायीच्या मागे फिरणार, गायीने कधी खाल्लं तर तो खाणार. आता ते जंगलात त्याला काय खायला मिळणार? इथे राजवाड्यात असायचं रोज काहीतरी नाही का, 56 भोग जे काय असतील त्याचे त्या काळातले, ते सगळे रोज राजवाड्यात खात असणार ना तो. पण आज जेव्हा तो जंगलात आलेला आहे, तर जंगलात आल्यानंतर मात्र त्याला ह्या गोष्टी काहीच मिळत नाहीयेत. मग कुठंतरी कंदमुळं, फळं, पानं, काय जे काय असेल त्याला मिळत असेल जंगलामध्ये, ते सगळं खाऊन तो राहिलेला आहे. आणि रोज जर नुसतं असं खाऊन राहिलं तर आपोआपच काय होणार आहे, शरीर हे कृश होतच राहणार आहे ना, बारीक होतच राहणार आहे. मग तीच अवस्था इथं राजाची पण झालेली आहे की अशा प्रकारचा हा जो राजा आहे, तो राजा एकदम अगदी त्याचं शरीर बारीक होऊन गेलेलं आहे. अशा त्या बारीक होऊन गेलेल्या राजाला त्याची प्रजा द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे अतृप्त नेत्रांनी पाहती झाली. आता द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे नाही का, आता पौर्णिमेच्या नंतर चंद्राच्या कला कमी कमी होत येतात, पण अमावस्येनंतर चंद्राच्या कला हळूहळू वाढत जातात ना.
आता ती संकल्पना इथे सांगितलेली आहे की जणू काही आता राजा जो 22-25 दिवस गेला होता नाही का, जायला यायला 1-2 दिवस आपण धरूया, आता 25 दिवस धरूया एकूण. जर 25 दिवस राजा गेला असेल तर ते 25 दिवस म्हणजे जणू काही ह्यांच्यासाठी अमावस्याच होती. ठीक आहे. आणि आता त्या अमावस्येनंतर त्यांना जो चंद्र दिसलेला आहे, म्हणजेच त्यांचा जो राजा दिसलेला आहे तो कसा दिसलेला आहे, कृश दिसलेला आहे. म्हणजेच कसं, अमावस्येनंतर जेव्हा चंद्र उगवतो परत हळूहळू हळूहळू जेव्हा पौर्णिमेकडे जातो तेव्हा तो कसा असतो, आधी कृश असतो ना, बारीक असतो. म्हणजे द्वितीयेचा, तृतीयेचा, चतुर्थीचा असा असा करत 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 मग तो चंद्र पौर्णिमेपर्यंत त्याचा संपूर्ण आकार प्राप्त करतो. पण तोपर्यंत मात्र कृशच असतो ना, एकदम बारीक असतो तो चंद्र. मग अगदी त्याचप्रमाणे इथं हा राजा सुद्धा आज आला तिकडून, पण आल्यानंतर अगदी एकदम असा द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे जणू काही तो बारीक झालेला होता. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र एकदम संपूर्ण असतो की नाही, त्याचा हा पूर्ण आकार आहे. पण तो चंद्र ज्यावेळेस कृश होतो त्यावेळेस तो एकदम द्वितीयेचा चंद्र होतो. आणि मग असा त्या द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे दिसणारा हा जो राजा होता, त्या राजाला अतृप्त नेत्रांनी ती प्रजा पाहती झाली. ती प्रजा पाहू लागली अतृप्त नेत्रांनी, नाही का, तृप्तिम अनाप्नुवद्भिः, अशा अतृप्त नेत्रांनी किंवा ज्या नेत्रांना तृप्ती प्राप्त झालेली नाही आहे, जे नेत्र संतुष्ट झालेले नाही आहेत, ज्यांचे डोळे अतृप्त राहिलेले आहेत, अशा डोळ्यांनी ते त्या राजाला पाहू लागले. आपलं पण असंच होतं ना, आता बरेच दिवस अमावस्या झाली का आपल्याला चंद्र पाहायलाच मिळत नाही. मग जो द्वितीयेचा चंद्र दिसतो तो पाहायला किती छान वाटतं की हा दिसला बरं का, आणि मग आता हळूहळू हा परत वाढत जाईल, पण हा आपल्यात तर आलेला आहे. ही जी भावना आहे ती भावना इथं त्या प्रजेच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, असं कालिदास इथं वर्णन करतोय. आणि किती सुंदर त्याने हा एक उपमा अलंकार इथं दिलेला आहे की अगदी द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण द्वितीयेच्या चंद्राला बघतो त्याचप्रमाणे ही प्रजा सुद्धा तिच्या त्या कृश झालेल्या राजाला पाहती झाली. असं सुंदर एक वर्णन कालिदासाने इथं या श्लोकामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. कारण आता द्वितीयेचा चंद्र हा कसा आलेला आहे की बरेच दिवस आधी पाहिलेला नाहीये ना, काय म्हणतात ते अदर्शनेन, बरेच दिवस पाहिलेलंच नाहीये. जसं अमावस्येला होतं की आपण बराच काळ तो चंद्र पाहूच शकत नाही, अमावस्येच्या आधी तो क्षीण 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 होतो, मग अमावस्या येते, मग अमावस्येनंतर पुन्हा आता माझा तो काही काळ जातो, काही दिवस, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला चंद्र दिसतो. मग अगदी त्याचप्रमाणे ह्यांची पण गत झालेली की इतके दिवस राजा हा डोळ्यांच्या आड होता, दिसलाच नाही, आणि मग आज ज्यावेळेस दिसलेला आहे त्यावेळेस एकदम बारीक दिसलेला असा. कारण जंगलामध्ये त्या व्रताचं आचरण करून करून त्याचं शरीर एकदम क्षीण झालेलं होतं, कृशांगी असं आपण त्याला म्हणूया, एकदम बारीक झालेलं होतं. आणि आधी वर्णन कसं केलेलं आहे, ज्यावेळेस तो राजा तिथं आलेला होता तपोवनामध्ये त्यावेळेस त्याचं वर्णन आठवा बरं, व्यूढोरस्कः वृषस्कंदः वगैरे असं त्याचं सगळं वर्णन होतं नाही का. त्याची छाती एकदम रुंद अशी छाती होती नाही का, आपण ज्याला चौडी छाती म्हणतो तशी त्याची छाती होती. ज्याला त्याचे खांदे नाही का बैलाच्या खांद्यासारखे, वृषस्कंदः, बैलाच्या खांद्यासारखे अगदी मजबूत असे खांदे होते वगैरे, हे संपूर्ण त्याच्या शरीराचं जे वर्णन आहे. असा राजा तिथं गेला होता, पण 25 दिवसांमध्ये त्या गायीची सेवा करून काय झालेला होता, एकदम कृशांगी बारीक झालेला होता. मग जणू काही त्या द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे झालेला होता. म्हणून अशा त्या राजाला द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे ती प्रजा पाहती झाली. ठीक आहे. असा हा 73वा श्लोक झाला. आता पुढे 74वा श्लोक आहे. पुरंदरश्री पुरमुत्पताकं प्रविश्य पौरैरभिनन्द्यमानः भुजे भुजंगेन्द्र समान सारे भूयस्स भूमेर्धुरमास संज. असा हा 74वा श्लोक आहे. पुन्हा एकदा वाचतो. पुरंदरश्री पुरमुत्पताकं प्रविश्य पौरैरभिनन्द्यमानः भुजे भुजंगेन्द्र समान सारे भूयस्स भूमेर्धुरमास संज. असा काय म्हणतात ते इथं 74व्या श्लोकामध्ये, पुरंदरश्रीः पौरैः अभिनन्द्यमानः सह
सह म्हणजेच आता तो राजा, सह म्हणजे नृप, तो राजा सह उत्पताकम पुरम प्रविश्य भुजगेंद्र समानसारे भुजे भूमेः धुरम भूयः आससंज. नाही का. आता काय म्हणतात ते इथं की पुरंदरश्री म्हणजेच आता पुरंदर हे कोणाला म्हणतात. पुरंदर हा शब्द इंद्रासाठी वापरला जातो. ठीक आहे. पुरंदर हा शब्द इंद्रासाठी वापरला जातो. ठीक आहे. तर पुरीरसुराणाम दारयती इति पुरंदरः शक्रः असं त्याचं ते निर्वचन आहे. पुरंदर पुरी ही असुराणाम दारयती पुरंदरः दारयती इति म्हणजेच तो असुरांच्या नगरीला आक्रमण करून तिच्यावरती नियंत्रण मिळवतो, त्यांना हरवतो, ती नष्ट करतो वगैरे असं म्हणून पुरंदर शक्र म्हणजेच इंद्र. ठीक आहे. तर हा जो इंद्र आहे त्या इंद्राप्रमाणे पुरंदरश्रीही, इंद्राप्रमाणे ज्याची श्रीही म्हणजेच ऐश्वर्य आहे, ज्याची संपन्नता आहे, ज्याचं वैभव आहे, अशा ऐश्वर्यवान, अशा वैभववान, अशा पौरैही, पौर म्हणजेच नागरिक. ठीक आहे. अशा नागरिकांनी पौरैही. ठीक आहे. अशा नागरिकांनी अभिनंदन केलेला, अशा नागरिकांनी अशा नागरिकांनी ज्याचं अभिनंदन केलेलं आहे, असा तो राजा उत्पताकम जणू काही पताका उभारल्याप्रमाणे, उत्पताकम नाही, जणू काही म्हणण्यापेक्षा जिथं पताका उभारलेल्या आहेत, उत्पताकम पताका उभारलेल्या पुरामध्ये म्हणजेच नगरीमध्ये प्रविश्य जिथे पताका उभारलेल्या आहेत अशा नगरीमध्ये प्रवेश करून, प्रविश्य भुजंगेंद्र समानसारे म्हणजेच भुजंगेंद्राप्रमाणे ज्याचं बळ आहे असा तो राजा, असा म्हणजे ज्याचं बळ भुजंगेंद्राप्रमाणे आहे. ठीक आहे. आता भुजंगेंद्राप्रमाणे ज्याचं बळ आहे म्हणजेच कसं आहे. भुजंग म्हणजेच साप किंवा नाग आपण म्हणूया, आणि मग त्याचा पण इंद्र, त्याचा पण राजा. भुजंग इंद्र म्हणजेच नागांचा पण इंद्र, म्हणजे नागांमधला पण जो सगळ्यात श्रेष्ठ नाग असेल किंवा नागांचा राजा आपण म्हणूया, मग त्या नागांच्या राजाप्रमाणे बलवान असलेल्या भुजंगेंद्र समान सारे अशा प्रकारे असलेल्या, सार म्हणजेच बळ, शक्ती. ठीक आहे. आणि समान भुजंगेंद्र समान म्हणजेच नागांच्या, सापांच्या राजाप्रमाणे ज्याचं बळ आहे. ठीक आहे. अशा बलवान असलेल्या भुजे बाहूवरती नाही का, अशा बाहूवरती, अशा हातांवरती किंवा खांद्यांवरती, बाहूंवरती भूमे हे भूमीचे, भूमे हे म्हणजेच भूमीचे धुरम धुरा नाही, किंवा आपण जुकाट म्हणूया किंवा जू म्हणूया, ती धुरा, भूमीची धुरा. भूयः म्हणजेच पुन्हा, परत. आससंज पुन्हा ती घेता झाला. ठीक आहे. म्हणजेच काय झालं की इंद्राप्रमाणे ऐश्वर्यवान व नागरिकांनी अभिनंदन केलेला असा तो राजा. ही दोन विशेषणं त्याच्यासाठी वापरली आहेत. पहिलं काय वापरलंय की इंद्राप्रमाणे वैभव संपन्न असलेला, ऐश्वर्यवान असलेला असा तो राजा. आणि दुसरं काय वापरलेलं विशेषण की नागरिकांनी अभिनंदन केलेला, पौरैही अभिनंद्यमानः. आणि पहिलं आहे पुरंदरश्री. अशी ही दोन विशेषणं इथं त्याच्यासाठी वापरलेली आहे की असा तो राजा पताका उभारलेल्या त्या नगरामध्ये प्रवेश करून, पताका उभारलेल्या त्या नगरात प्रवेश करून नागराजाप्रमाणे. ठीक आहे. नागराजाप्रमाणे म्हणजे नागांचा राजा ज्याप्रमाणे एकदम शक्तिशाली असतो नाही का, म्हणजे सगळ्यात ज्याला आपण म्हणूया जो काही पृथ्वीवरचा सगळ्यात शक्तिशाली असा नाग असेल, तर त्या अशा बलिष्ठ बलवान अशा नागाप्रमाणे असलेल्या आपल्या बाहूंवरती, म्हणजे
ही जी उपमा आहे आता, म्हणजे हे जे आहे ते त्याच्या बाहूंसाठी म्हणलेलं आहे की त्याच्याप्रमाणे बलवान असलेल्या आपल्या बाहूंवरती, आपल्या हातांवरती त्याने काय केलेलं आहे, राज्याची धुरा पुन्हा धारण करता झाला, नाही का. राज्याची धुरा त्यांनी पुन्हा आपल्या बाहूंवरती, आपल्या भुजांवरती धारण केलेली आहे. म्हणजेच थोडक्यात पुन्हा त्याने आपलं संपूर्ण राज्य, आता राज्यकारभार जो आहे तो स्वीकारलेला आहे, तो पुन्हा राज्यकारभारामध्ये रत झालेला आहे, असं सगळं या श्लोकामध्ये सांगतायत. ह्याच्यामध्ये महत्वाचं काय की इंद्राप्रमाणे ऐश्वर्यवान असलेला, म्हणजेच ज्याप्रमाणे इंद्र आहे. आणि नाही का मागे पण एका ठिकाणी एका श्लोकामध्ये तो सिंह त्याला म्हणतोय ना की फरक एवढाच आहे की ते फक्त पृथ्वीवरचं राज्य आहे म्हणून, नाही तर ह्याला तू अजिबात स्वर्गापेक्षा कमी समजू नकोस, असं सिंह त्याला आर्ग्युमेंट मध्ये म्हटलेला होता. हे आपण पाहिलंय मागं. मग जर स्वर्गापेक्षा ह्याचं राज्य कमी नाहीये तर हा पण इंद्रापेक्षा कमी नाहीच ना. मग इंद्र जितका ऐश्वर्यवान आहे तितकाच ऐश्वर्यवान हा राजा सुद्धा आहे, म्हणून पुरंदरश्री ही असं त्याला म्हटलेलं इथं. ठीक आहे. ऐश्वर्यवान, इंद्राप्रमाणे ऐश्वर्यवान व नागरिकांनी अभिनंदन केलेला असा तो राजा. तर नागरिक हे अभिनंदन करणारच ना, कारण यशस्वी होऊन राजा परत आलेला आहे, तो काय हारून आलेला नाहीये. त्याचं सगळं मनोरथ तो पूर्ण करून आलेला आहे आणि या प्रजेसाठीच तर चाललेलं आहे, नाही का. संतान प्राप्ती कशासाठी पाहिजे हे त्याने आधी सगळी कारणं सांगितलेली आहेत तिथं. आणि मग त्या कामासाठी गेल्यानंतर मग प्रजा ही अभिनंदन का नाही करणार, नक्कीच अभिनंदन करणार. मग अशा त्या अभिनंदन करत असलेला, म्हणजे प्रजा ज्याचं अभिनंदन करत होती असा तो राजा पताका उभारलेल्या, म्हणजे त्याच्या स्वागतासाठी पताका ज्या उभारलेल्या आहेत, म्हणजे ही कन्सेप्ट काय फक्त आजच्या काळात आहे पताका उभारणे असं नाही, ही त्या काळात सुद्धा होतीच. ठीक आहे. तर उत्पताकम अशा त्या पताका उभारलेल्या नगरामध्ये प्रवेश करून नागराजाप्रमाणे बलिष्ठ अशा आपल्या बाहूंवर, म्हणजे त्याचे बाहू बघा किती मजबूत त्याचे हात होते, अशा त्या बाहूंवरती जरी तो कृश झालेला होता तरी सुद्धा त्याचे बाहू मात्र मजबूत होते. अशा त्या मजबूत बाहूंवरती राज्याची धुरा पुन्हा धारण करता झाला, असा हा 74वा श्लोक आहे. म्हणजे त्याने त्याचं कर्तव्य सोडलेलं नाहीये. काही काळापुरता तो तिकडे गेलेला होता, तेवढ्या काळापुरता त्याने त्याचे मंत्री संत्री इतर जे कोणी राज्यकारभार बघणारे असतील त्या सगळ्यांना एक एक जबाबदारी वाटून त्याने दिलेली होती. आणि नंतर हा पुन्हा ज्यावेळेस राज्यावरती आलेला, इथं सगळं त्याचं काम आटपून, त्यावेळेस पुन्हा त्याने ते राज्याची धुरा आपल्या हातामध्ये घेतलेली. ठीक आहे. नाही तर असंच वाऱ्यावरचं राज्य सोडून गेला असं झालेलं नाहीये. व्यवस्थित व्यवस्था सगळी लावून तो गेलेला आहे तिथून. ठीक आहे. असा हा 74वा श्लोक झाला. आता 75वा श्लोक आहे, जो की या सर्गातला शेवटचा श्लोक आहे, दुसऱ्या सर्गातला. ठीक आहे. काय आहे 75वा श्लोक. अथ नयन समुत्थम ज्योतिरत्रेरिवोद्यौ सुरसरिदिव तेजो वह्निनिष्ठ्यूतमैषम् नरपतिकुलभूत्यै गर्भमाधत्तराज्ञी गुरुभिरभिनिविष्टम लोकपालानुभावैः. ठीक आहे. पुन्हा एकदा वाचतो 75वा श्लोक. अथ नयन समुत्थम ज्योतिरत्रेरिवद्यौः सुरसरिदिव तेजो वह्निनिष्ठ्यूतमैषम् नरपतिकुलभूत्यै गर्भमाधत्तराज्ञी गुरुभिरभिनिविष्टम लोकपालानुभावैः. असा 75वा श्लोक आहे. आता काय सांगतायत या 75व्या श्लोकामध्ये. आता कसं आहे की कोणतंही महाकाव्य ज्यावेळेस लिहितात ना, तर ते महाकाव्य लिहित असताना त्याचा प्रत्येक सर्ग हा एकाच छंदामध्ये असला पाहिजे. एका सर्गातले सगळे श्लोक एका छंदामध्ये असले पाहिजे आणि सर्गांती म्हणजे सर्गाच्या शेवटी छंद हा बदलला पाहिजे. कारण जिथं छंद बदलला तिथून असं समजायचं की हा सर्ग आता संपलेला आहे किंवा याचा शेवट आलेला आहे आणि इथून पुढे आता नवीन सर्ग चालू होणार आहे. म्हणजे समजा जरी वरती लिहायला विसरलं की प्रथम सर्ग इथं संपलेला आहे, द्वितीय सर्ग इथं सुरू झालेला आहे, हे जरी लिहायला विसरलं तरी सुद्धा छंदाची चाल बदलली किंवा छंद बदलला तिथं, नाही. आता आपण वरती चाल पाहिल्या ना, आधीची चाल वेगळी होती आणि आता ही चाल वेगळी आहे. म्हणजे जिथं हे बदललं तिथं
सर्ग संपलेला आहे असं त्याचं ते सूचक आहे. ठीक आहे, महाकाव्य रचनेमधला हा एक नियम आहे. मग त्या नियमानुसार इथं कालिदासाने आता दुसऱ्या सर्गातला पण हा शेवटचा श्लोक आहे, इथं छंद मात्र बदललेला आहे. ठीक आहे, काय म्हणतात ते इथं, अथ अत्रे हे नयन समुत्थम ज्योतिः द्यौः इव वह्नि निष्ठुतम ऐशम तेजः सुरसरित इव नरपति कुलभूत्यै राज्ञी गुरुभिः लोकपालानुभाविः अभिनिविष्टम गर्भम आधत्त. ठीक आहे, असा हा 75वा श्लोक आहे. काय म्हणतात इथं ते की अथ म्हणजे आता राज्यात पोहोचलेले आहेत, राज्यकारभार सुरू झालेला आहे आणि सगळं सुरळीत चाललेलं असताना अथ म्हणजे काही दिवसांनंतर, त्यानंतर काही दिवसांनी, अथ म्हणजे त्यानंतर काही दिवसांनी, अत्रे हे म्हणजे अत्री ऋषींच्या, अत्री नावाचे ऋषी होऊन गेले, त्या अत्री ऋषींच्या, अत्रे हे अत्री ऋषींच्या नयन समुत्थम नेत्रांमधून उत्पन्न झालेल्या, नयन समुत्थम नेत्रांमधून उत्पन्न झालेल्या, ज्योतिही, ज्योतिही म्हणजे ज्याला आपण म्हणूया की एक विशेष प्रकारचं तेज. मग आता काय आहे तर ज्योतिहीचा अर्थ इथं चंद्र असा घेतलेला आहे, असा अर्थ इथं गृहीत धरायचा. आता जे विशेष आहे ते जे विशेष आहे ते म्हणजेच काय तर चंद्र. ठीक आहे, असा इथं त्याचा अर्थ घ्यायचा. ज्योती, ज्योतीचा एक अर्थ आता चंद्र असा आपण इथं निश्चित करतोय. तर ज्योतिही द्यौः आधत्त. आता देऊ, देऊ म्हणजेच आकाश. ठीक आहे, देवा पृथ्वी वगैरे असं आपण म्हणतो ना, त्यातलं देऊ, देऊ म्हणजेच आकाश. ते आकाश धारण करते झाले. ठीक आहे, त्या चंद्राला म्हणजेच आता हे जे ज्योतिही देऊ आदत्त, त्या चंद्राला जणू काही आकाश धारण करत झालं, किंवा ज्याप्रमाणे त्या चंद्राला आकाश धारण करत झालं. आता सुंदर उपमा दिलेली आहे इथं की ज्याप्रमाणे चंद्राला आकाश धारण करत झालं, हा, किंवा वह्नी निष्ठ्युतम की अग्नीने टाकलेले, वह्नी निष्ठ्युतम, वह्नी म्हणजेच अग्नी आणि त्या अग्नीने टाकलेले, निष्ठ्युतम अग्नीने टाकलेले, ऐशम, ऐशम म्हणजे ईश्वराचे, नाही का, ईश्वराच्या असं आपण म्हणूया, ईश्वराच्या तेजाला किंवा तेजः, तेजः असा शब्द आहे नाही का, ऐशम तेजः, ईश्वराचं तेज, ईश्वराचं वीर्य. ठीक आहे, आता ईश्वर म्हणजेच काय की भगवंत, अग्नीने टाकलेल्या भगवंताच्या वीर्याला, ईश्वराच्या वीर्याला सुरसरित आधत्त, सुरसरित नाही का, देवांची नदी. आता देवांची नदी म्हणजेच कोणती तर गंगा. गंगा ही स्वर्गात होती ना, स्वर्गातून खाली आली भगीरथाने मागितल्यानंतर, तप केल्यानंतर. मग सुरसरित म्हणजे सरित म्हणजे नदी, तर देवांची नदी. मग कोणती आहे देवांची नदी तर ती म्हणजे गंगा. तर गंगा धारण करती झाली, सुरसरित आदत्त, गंगा धारण करती झाली. बघा काय सांगितलं आता पहिलं की अत्रे हे म्हणजे अत्री ऋषींच्या नेत्रातून उत्पन्न झालेल्या चंद्राला ज्याप्रमाणे आकाश धारण करते झाले, हे पहिलं झालं. दुसरं काय म्हणतायत की अग्नीने टाकलेल्या ईश्वराचे म्हणजे साक्षात भगवंताचे तेज किंवा वीर्य ज्याप्रमाणे गंगा धारण करती झाली, सुरसरित आदत्त, गंगा धारण करती झाली, इव त्याप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे, राज्ञी सुदक्षिणा म्हणजे सुदक्षिणा राणी, राज्ञी म्हणजेच सुदक्षिणा राणी, नरपती कुलभूत्यैहि, नरपती, नरपती म्हणजेच काय राजा नाही का, जो लोकांचा स्वामी आहे, सामान्य नरांचा जो स्वामी आहे तो राजा. ठीक आहे, नरपती कुलभूत्यैहि, त्याची कुल परंपरा जी आहे, वंश परंपरा जी आहे ती राखण्याकरता, ती जपण्याकरता. ठीक आहे, वंशाची परंपरा म्हणजे राजाच्या वंशाची परंपरा जपण्याकरता, राखण्याकरता. गुरुभिही, गुरुभिही म्हणजे गुरु शब्दाचा अर्थ आपण पाहिला आधी, गुरु म्हणजे महान, मोठा, अशा अनेक त्याचे अर्थ होतात. तर अशा गुरुभिही म्हणजेच महान अशा
लोकपालानुभावैहि. लोकपालानुभावैहि म्हणजेच महान अशा अष्ट लोकपालांच्या तेजांनी युक्त असलेला. अभिनिविष्टम, अभिनिविष्टम म्हणजे युक्त असलेला. लोकपाल अनुभावैहि, अनुभावैहि म्हणजे त्यांच्या तेजांनी, अष्ट लोकपालांच्या तेजांनी अभिनिविष्टम, अभिनिविष्टम म्हणजेच युक्त असलेला. अभिनिविष्टम म्हणजे तो त्याच्याने युक्त असलेला. गर्भम आधत्त, गर्भ धारण करती झाली. असा गर्भ तिने धारण केला. गर्भम आधत्त. किती सुंदर हा श्लोक रचलेला आहे कालिदासाने, नाही का. एखाद्या सर्गाचा शेवट किती सुंदर करावा तर हे कालिदासाकडून शिकावं, की अशा प्रकारे त्यांनी सांगितलेले. काय म्हणतोय तो, की पुढे संपूर्ण श्लोकाचा एकदा अर्थ सांगतो, की पुढे अत्रि ऋषींच्या नेत्रांपासून उत्पन्न झालेल्या चंद्राला ज्याप्रमाणे आकाश धारण करते झाले, अग्नीने टाकलेल्या ईश्वराच्या वीर्याला ज्याप्रमाणे गंगा धारण करती झाली, त्याप्रमाणे महान अष्टलोकपालांच्या तेजांनी युक्त असलेला असा गर्भ राजाच्या वंशाची परंपरा राखण्याकरिता राणी सुदक्षिणा धारण करती झाली. असा हा संपूर्ण श्लोक आहे. आता या श्लोकामध्ये तसं सांगण्यासारखं बरंच काही आहे. आपल्याकडे आता वेळेची पण मर्यादा आहे. ते आता काय पुराणातल्या गोष्टी वगैरे ज्या काय आहेत त्याच्यामध्ये आपण नको जाऊया. त्या जर तुम्हाला कुठं नंतर अभ्यासायला मिळाल्या, वाचायला मिळाल्या, तर त्या तुम्ही बघा, की अत्रि ऋषींच्या डोळ्यांमधून कसा चंद्राची उत्पत्ती झाली, नाही का, वगैरे सगळ्या त्या वेगवेगळ्या पुराणातल्या कथा आहेत, त्या तुम्ही पाहू शकतात. आता ते आपण इथं सध्या वेळेच्या अभावी ते बघत नाहीये, कारण उद्यापासून आपल्याला तिसरा सर्ग सुरू करायचा आहे. तर मग आज आता आपण हा श्लोक आहे की नेत्रांपासून, अत्रि ऋषींच्या नेत्रांपासून उत्पन्न झालेल्या चंद्राला ज्याप्रमाणे आकाशाने धारण केलेलं आहे. ठीक आहे. अत्रि ऋषींच्या नेत्र, आता ती गोष्ट आहे जरा बरीच मोठी आहे, ती सांगत नाही. पण आता त्याच्यामध्ये ज्यावेळेस चंद्र उत्पन्न झाला त्यांच्या डोळ्यातून, आता आपण असं म्हणू त्यांच्या डोळ्यातून कसं काय चंद्र उत्पन्न झाला? चंद्र तर कुठून झाला होता? समुद्र मंथनातून चंद्र उत्पन्न झाला होता ना. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग जसं चंद्राची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून दाखवलेली आहे, तसेच एका गोष्टीमध्ये चंद्राची उत्पत्ती ही अत्रि ऋषींच्या डोळ्यामधून पण दाखवलेली आहे. ठीक आहे. ज्याला पण तो संदर्भ बघायचा असेल त्याने नंतर त्याचा अभ्यास करावा, ते सर्च करावं. तर असा जे आहे, तर तो चंद्र उत्पन्न झाल्यानंतर आता त्या चंद्राला धारण करणार कोण, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. त्याला ठेवायचं कुठं? कारण या पृथ्वीवरती तर तो मावणार नाही, मग कुठं ठेवणार? म्हणून त्या चंद्राला धारण कोणी केलं? तर आकाशाने धारण केलं. ठीक आहे. आणि म्हणून आजही चंद्र कुठं आहे? आकाशामध्ये आहे. तर आकाशाने आपल्या गर्भामध्ये, आकाशाच्या गर्भामध्ये, चंद्र कुठं आहे सध्या? आकाशाच्या गर्भामध्ये आहे. ठीक आहे. गर्भ, गर्भ म्हणजेच काय? एक अशी मोकळी जागा मधली की जिथं आपण सुरक्षित राहू शकतो. मग चंद्र सध्या कुठं सुरक्षित राहिलेला आहे? त्या आकाशाच्या गर्भामध्ये. ठीक आहे. आकाश त्याला ज्याप्रमाणे धारण करतं झालं. दुसरं काय म्हणतात ते, की अग्नीने टाकलेल्या ईश्वराच्या वीर्याला ज्याप्रमाणे गंगा धारण करती झाली. आता ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे, की काय काय झालं, कसं कसं त्या अग्नीला म्हणजे अग्नीने टाकून दिलं, आणि मग ते जे वीर्य आहे ते वीर्य गंगेने कशा प्रकारे धारण केलं, आणि मग त्याच्यातून कशा प्रकारे काय पुढे उत्पत्ती झाली. हे जरा सगळ्यात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत या. हे जर तुम्हाला जेव्हा कधी अभ्यासाला वेळ मिळेल आणि तुम्हाला खरंच उत्सुकता असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकताय, नाही का. की एक जशी पहिली आख्यायिका म्हटली आपण, आख्यायिका म्हणा, दंतकथा म्हणा, किंवा पौराणिक कथा म्हणूया आपण, की अत्रि ऋषींच्या नेत्रांपासून चंद्र निघाला, ही आख्यायिका आहे. आणि तसंच दुसरं जे आहे ते दुसरं, ती पण एक छान गोष्ट आहे. ती काय तुम्हाला अख्खी एकदम गोष्ट सगळी रंगवत नाही बसत मी, पण त्याच्यामध्ये पण असं आहे की भगवान शंकर जे आहेत, त्या भगवान शंकरांचं वीर्य जेव्हा त्यांचा विवाह वगैरे होता, आणि त्यांचं वीर्य आहे ते पार्वतीला असह्य होतं, की पार्वती ते सहनच करू शकत नाही. त्यांचं वीर्याचं जे तेज आहे ते सहन करू शकत नाही. आणि म्हणून मग पार्वतीने काय केलं, ते शंकराचं वीर्य कुठं टाकलं? अग्नीमध्ये टाकून दिलं. आणि
अग्नीमध्ये टाकल्यानंतर, कारण अग्नी आता पृथ्वीवरती दुसरा तेजस्वी कोण आहे की जो या तेजाला सहन करू शकेल, तर तो फक्त आणि फक्त अग्नी आहे. पण त्या अग्नीला सुद्धा ते तेज सहन झालं नाही, कारण ते वीर्य कोणाचं होतं, साक्षात भगवान शंकरांचं वीर्य होतं ते. आणि मग ते त्या अग्नीला सुद्धा सहन होईना, म्हणून त्या अग्नीने काय केलं, मग ते कुठं टाकावं, आता अग्नी कुठं टाकणार ते वीर्य, म्हणून अग्नीने ते वीर्य गंगेत टाकून दिलं. आणि गंगेत टाकून दिल्यानंतर गंगेमध्ये जे ते बोरूची झाडं असतात ना, त्या बोरूच्या झाडांचं जे बेट होतं, त्या बेटामध्ये गंगेने ते सोडून दिलं, कारण गंगा पण स्वतः त्याला धारण करू शकली नाही. म्हणून गंगेने पण आपल्या ह्याच्यात जे बेट होतं एक बोरूच्या झाडांचं, तिथं ते वीर्य टाकलं. आणि तिथं वीर्य टाकल्यानंतर तो जो कार्तिकेय जो होता, त्या कार्तिकेयाचा जन्म तिथं झालेला आहे, त्या बोरूच्या वनामध्ये, त्या बेटामध्ये. अशी ती सगळी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग तिथं त्या बोरूच्या वनामध्ये ज्या 6 कृत्तिका होत्या, त्या 6 कृत्तिकांनी त्याचं लालन पालन पोषण सगळं संगोपन सगळ्या गोष्टी केल्या. आणि म्हणून मग कार्तिकेयाला 6 तोंड आहेत, 12 हात आहेत, वगैरे वगैरे अशा सगळ्या कथा आहेत, अशा सगळ्या पौराणिक रचना आहेत. ठीक आहे. अशी ती, आता ते खूप विस्तार आहे त्या गोष्टीचा, मी तुम्हाला काय सगळं नाही सांगत बसत. तशीच ती अत्रि ऋषींची सुद्धा गोष्ट आहे. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तुम्ही सर्च करा आणि तसं बघा. तर त्याप्रमाणे, म्हणजे ज्याप्रमाणे आकाशाने चंद्राला धारण केलं, ज्याप्रमाणे गंगेने भगवान शंकरांच्या वीर्याला, ईश्वराच्या तेजाला, वीर्याला धारण केलं, अगदी त्याचप्रमाणे महान अशा अष्टलोकपालांच्या तेजांनी युक्त असलेला असा गर्भ. कारण आता ह्या गर्भाचं तेज पण खूप असणार ना, कारण का, कारण हा जो गर्भ त्यांना आता प्राप्त होणार आहे, हा कोणाच्या कृपाप्रसादाने होतोय, तर त्या नंदिनीच्या कृपाप्रसादाने होतोय ना. आणि मग नंदिनीचं जे तेज असणार आहे, ते तेज काय साधं सुद्धा नसणार आहे. आणि मग अशा कृपाप्रसादाचं जे तेज आहे, ते तेज धारण करणं, त्याच्यासाठी ह्या वरच्या 2 उपमा दिलेल्या आहेत. चंद्राचं तेज काय साधं सुद्धा आहे का, त्याला कोण धारण करणार पृथ्वीवरती, त्याचा आकार केवढा, हे सगळ्या गोष्टी केवढ्या, म्हणून त्याला आकाशाने धारण केलं. आणि तो उत्पन्न कुठून झालेला, तर अत्रींमधून उत्पन्न झालेला, अत्रींच्या डोळ्यातून. अशी ती कथा आहे. मग तसंच शंकराचं जे वीर्य आहे, ते पार्वतीला सहन झालं नाही, अग्नीला सहन झालं नाही, गंगेत पण टाकलं, तर गंगेनी पण ते बेटात टाकून दिलं त्या. आणि तिथं कार्तिकेयाचा जन्म झाला. अशी ती सगळी कथा आहे. मग आता असं ते महान असं वीर्य आहे. मग तसंच इथं हे सुद्धा आहे की असंच हे जे नंदिनीच्या कृपाप्रसादामुळे आता त्यांना जो गर्भ राहणार होता, मग त्या गर्भाला धारण करणारी आर्त नाही का, अशी ती झाली. असं तिने ते धारण केलं. आणि कशासाठी धारण केलं, आणि म्हणजे ते कसं होतं ते वीर्य, तर अष्टलोकपालांच्या तेजांनी युक्त नाही का. अष्टलोकपाल आहेत, जसे दिक्पाल असतात तसे लोकपाल पण असतात. आता ते जात सांगत नाही बसत मी तुम्हाला, अष्ट कोण आहेत काय आहेत ते तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला सापडून जाईल. वेळेअभावी जरा आपण तिथं आवर्त येतो, ते नंतर तुम्हाला सापडेल. तर त्या अष्टलोकपालांच्या तेजांनी युक्त असलेला असा गर्भ कशासाठी, तर राजाच्या वंशाची परंपरा राखण्यासाठी. आता राजाची वंशाची परंपरा राखण्यासाठी म्हणजे आपण परत जसं मागे आपण पाहिलं होतं की नुसताच वंशाचा दिवा पाहिजे म्हणून पुत्र पाहिजे असं नाहीये नाही का. त्याचा वंशाची परंपरा ही खूप मोठी आहे की तसं कार्य करणारा नाही का, ज्या वंशामध्ये इक्ष्वाकू झालेला आहे, ज्या वंशामध्ये मनु झालेला आहे, ज्या वंशामध्ये सगर झालेला आहे, ज्या वंशामध्ये भगीरथ झालेला आहे, आणि ह्या सगळ्यांनी इतकी महान कामं केलेली आहेत की प्रत्येकावरती ग्रंथ लिहून होतील एवढी त्यांनी कामं केलेली आहेत नाही का. कोणी आकाशातली गंगा, स्वर्गातली गंगा पृथ्वीवरती आणलेली आहे, कोणी ती गंगा पृथ्वीवरती यावी, मग त्याच्या आधी त्यांचे ते घोडे हरवलेले असतात वगैरे वगैरे, मग त्याच्यासाठी सगळे खड्डे खोदलेले असतात. म्हणजे नाही का, आता हे जे सगळे समुद्र म्हणतो ना आपण ज्याला, ते समुद्रावरचे जे खोदलेले खड्डे आहेत नाही का, समुद्र म्हणजे खोल खड्डे आहेत ना ते पृथ्वीवरचे, हे खड्डे खोदण्याचं काम कोणी केलेलं आहे वगैरे वगैरे, अशा त्या बऱ्याचशा पुराणांमध्ये गोष्टी येतात. हे खड्डे खोदल्यानंतर आता ते बुजवायचे कसे, काय करायचं, म्हणून ती स्वर्गातली गंगा पृथ्वीवरती आणली आणि ती गंगा सोडली सगळीकडे. मग त्या गंगेने एवढे सगळे खड्डे बुजवले. अशा अशा वेगवेगळ्या पौराणिक कथा आहेत त्या, त्यांच्यामध्ये नको जाऊया आपण. त्याच्या मागचं फक्त तथ्य काय आहे, त्यांना सांगायचं काय, त्यातून त्या गोष्टी उचलायच्या. आपण काय करतो, पुराणातल्या कथा वायफळ म्हणून सोडून देतो. वायफळ असं नाही, त्याच्यातून जे घ्यायचंय मला ते मी घेतलं पाहिजे नाही का.
कावळ्या कोल्ह्याच्या गोष्टी आपण वायफळ म्हणून सोडतो का? नाही. आपल्याला माहितीये कावळा कधी बोलू शकत नाही, कोल्हा कधी बोलू शकत नाही. कोल्हा कधी पाव खात नसतो, पण तरी आपण तिथं सांगतो नाही का, त्या पावाच्या तुकड्यासाठी कोल्हा त्याला म्हणला, कावळे दादा तुम्ही किती छान गाता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि कावळा पण गाणं कधी म्हणतो का? कावळ्याचा आवाज कधी हे असतो का? वगैरे काहीच नसतात. पण तरी आपण त्याच्यातून मॉरल ऑफ द स्टोरी घेतो ना. तसंच पुराणातल्या गोष्टी आहेत की पुराणातल्या गोष्टींमधून आपण ते तत्व घेतलं पाहिजे की मला त्याच्यातून काय उचलायचंय. ठीक आहे. तसं हे आहे. मग अशी त्यांच्या वंशाची परंपरा राखण्याकरिता त्या राणी सुदक्षिणेने काय केलेलं आहे? गर्भ धारण केलेला आहे. ते वीर्य धारण केलेलं आहे आणि आता तिला तो गर्भ राहिलेला आहे. असा हा संपूर्ण दुसरा सर्ग झालेला आहे. ही संपूर्ण दुसऱ्या सर्गातली कथा आपण पाहिली. या दुसऱ्या सर्गामधून आपल्याला काय शिकायचंय? तर दुसऱ्या सर्गामधून आपल्याला व्रतानुष्ठान नाही का, किंवा ज्याच्यामध्ये आपण दुःख सहन करणं, ज्याच्यामध्ये आपण एखाद्या ध्येयासाठी उचललेली संकट आहेत त्या संकटांना कसं सामोरं जाणं, मग प्रसंगी माझी बुद्धी किती शार्प असणं नाही का, मी हतबल झालेलो असलो तरी माझे प्रयत्न न सोडणं, किंवा असे अनेक नाही का आपण वेळोवेळी आता दर प्रत्येक प्रसंगामधले ते गुण पाहिलेले. तर हे सगळे गुण माझ्यामध्ये येण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. जसा राजा दिलीप बनलेला आहे नाही का, तो सिंह आणि दिलीपाचा जो संवाद आहे त्याच्यामध्येच खरा तर आपल्याला तो राजा दिलीप ओळखून येतोय. किंवा शेवटी ते वत्साला नंतर होमासाठी, नंतर ऋषींची अनुज्ञा मिळाल्यानंतर मी ते दूध प्राशन करेल वगैरे वगैरे, हे जे त्याचं धैर्य आहे, हे हा जो त्याचा धर्म आहे, त्याने त्याचा धर्म अजिबात सोडलेला नाही. मग असं मला सुद्धा माझ्या धर्माचं पालन करता आलं पाहिजे नाही का. त्या अर्थाने मला हे चरित्र सगळं अभ्यासाचं आहे. त्या अर्थाने मला हा रघुवंशमचा अभ्यास करायचा आहे आणि तसे गुण मला माझ्या जीवनामध्ये फुलवण्यासाठी आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर हा अभ्यास खऱ्या अर्थाने सफल होईल असं आपण म्हणू शकतो. हा, ते गुण काय सगळे एका दिवसात येतील अशातला भाग नाही, पण त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे नाही का. 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, हा जन्म नाही पुढच्या जन्मात, पुढचा जन्म नाही त्याच्या पुढच्या जन्मात, कधीतरी तर यश येईल आपल्याला, पण त्याच्यासाठी प्रयत्न आपण सोडता कामा नये. ठीक आहे. तर सगळेजण आपण असेच प्रयत्न करूया त्याच्यासाठी, आणि ह्या प्रयत्नांमध्ये भगवंत सुद्धा आपल्याला यश देव अशी आपण भगवंताला पण एक प्रार्थना करूया नाही का. आणि असाच आपण हा अभ्यास आपला चालू ठेवूया. आता आज आपला दुसरा सर्ग संपलेला आहे. उद्यापासून आपण तिसऱ्या सर्गाला, पुढचं रघुवंशमचा जो तिसरा सर्ग आहे त्याला सुरुवात करूया. ठीक आहे. आता तर आपण ते विचारू शकतो, बोलू शकतो, सांगू शकतो, स्वतःला अनम्यूट करून बोलू शकतो. ठीक आहे. मग कोणाचं काही नाहीये तर मग उद्या आपण भेटूया 8 वाजता आणि तिसऱ्या सर्गाला सुरुवात करूया. ज्यांना तिसऱ्या सर्गाचा मेसेज पाहिजे, लिंक हे आधीच आपलं कंटिन्यू आहे, पण मग ज्यांना मेसेज पण पाहिजे तो, तर त्यांनी व्हॉट्सअप करा, त्यांना मी तो मेसेज फॉरवर्ड करेन. ठीक आहे. चला, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.